दीप्स आर्ट पॅशनमध्ये माझ्या छोट्या मित्रमैत्रिणींचं आणि त्यांच्या पालकांचं स्वागत आहे. मुलांनो, आज आपण धूर्त कोल्होबा आणि हुशार बगळ्याची संस्कृतमध्ये गोष्ट ऐकणार आहोत. ही गोष्ट मी तुम्हाला आधी संस्कृतमध्ये सांगणार आहे, नंतर त्याचा प्रत्येक वाक्यानुसार मराठीत अर्थ पण सांगणार आहे. नंतर या गोष्टीच्या पूर्ण व्याकरणाचा पण आपण अभ्यास करणार आहोत. आणि सर्व अभ्यास झाल्यावर मुलांनो, तुम्ही संस्कृत भाषेत या गोष्टीला नाव द्यायचं आहे. तेव्हा आजच्या संस्कृत गोष्टीला सुरुवात करूयात. एकस्मिन् वने शृगालः बकः च निवसतः स्म. तयोः मित्रता आसीत्. एकदा प्रातः शृगालः बकम् अवदत्, हे मित्र, श्वः त्वं मया सह भोजनं कुरु. शृगालस्य निमन्त्रणेन बकः प्रसन्नः अभवत्. अग्रिमे दिने सः बकः भोजनाय शृगालस्य निवासम् अगच्छत्. कुटिलस्वभावः शृगालः स्थाल्यां बकाय क्षीरोदनम् अयच्छत्. शृगालः अवदत्, हे मित्र, अस्मिन् पात्रे आवाम् अधुना सहैव खादावः. भोजनकाले बकस्य चञ्चुः स्थालितः भोजनग्रहणे समर्था न अभवत्. अतः बकः केवलं क्षीरोदनम् अपश्यत्. शृगालः तु सर्वं क्षीरोदनम् अभक्षयत्. शृगालेन वञ्चितः बकः अचिन्तयत्, यथा अनेन मया सह व्यवहारः कृतः तथा अहम् अपि तेन सह व्यवहरिष्यामि. एवं चिन्तयित्वा सः शृगालम् अवदत्, हे मित्र, त्वम् अपि श्वः सायं मया सह भोजनं करिष्यसि. बकस्य निमन्त्रणेन शृगालः प्रसन्नः अभवत्. यदा शृगालः सायं बकस्य निवासं भोजनाय अगच्छत्, तदा बकः संकीर्णमुखे कलशे क्षीरोदनम् अयच्छत्. बकः शृगालम् अवदत्, हे मित्र, आवाम् अस्मिन् पात्रे सहैव भोजनं कुर्वः. बकः कलशात् चञ्च्वा क्षीरोदनम् अखादत्. शृगालः च केवलम् ईर्ष्यया अपश्यत्. शृगालः बकं प्रति यादृशं व्यवहारम् अकरोत्. बकः अपि शृगालं प्रति तादृशं व्यवहारं कृत्वा प्रतीकारम् अकरोत्. मुलांनो, आता ही कोल्हा आणि बगळ्याची गोष्ट तुम्ही मराठीत ऐका. एका अरण्यामध्ये कोल्हा आणि बगळा हे दोघेजण राहत होते. त्यांच्यामध्ये खूप छान मैत्री होती. एके दिवशी सकाळी कोल्होबा बगळ्याला म्हणाले, अरे मित्रा, उद्या तू माझ्या घरी जेवायला येशील का? आपण दोघं माझ्या घरी एकत्रित जेवण करूयात, कसं? कोल्होबांच्या या जेवणाच्या आमंत्रणामुळे मुलांनो, बगळ्याला खूप आनंद झाला बरं का. बगळा अतिशय प्रसन्न झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो बगळा जेवणाकरता कोल्होबांच्या घरी गेला. धूर्त स्वभावाच्या कोल्होबांनी काय केलं माहितीये का मुलांनो? धूर्त स्वभावाच्या कोल्होबांनी
थाळीमध्ये बगळ्याला खीर वाढली आणि म्हणाला, मित्रा, या थाळीमध्ये आता आपण दोघेजण एकत्र जेवण करूयात, एकत्रच खीर खाऊयात, कसं? मुलांनो, आपला जो बगळा होता की नाही, तो अगदी गरीब स्वभावाचा होता बिचारा. परंतु आपले जे कोल्होबा होते की नाही, ते अगदी धूर्त स्वभावाचे होते बरं का. कोल्होबांना आपल्या बगळ्याची थोडी खोडी काढण्याची लहर आली होती. जेवणाच्या वेळी बगळ्याची चोच निमुळती असल्यामुळे थाळीमध्ये जेवण करण्याकरता किंवा खीर खाण्याकरता बगळ्याची चोच जाऊच शकली नाही. त्यामुळे बिचारा आपला बगळा केवळ खिरीकडे नुसता पाहतच राहिला. परंतु धूर्त कोल्होबांनी मात्र ती सगळी खीर चटामटा संपवली. बिचाऱ्या बगळ्याला मुलांनो फार वाईट वाटलं. मुलांनो, बगळ्यांनी सुद्धा आपल्या कोल्होबांना चांगला धडा शिकवायचं ठरवलं बरं का. कोल्ह्यामुळे दुःखी झालेल्या बगळ्यांनी असा आता विचार केला, जसा हा धूर्त कोल्होबा माझ्याबरोबर वागला तसाच आता मी सुद्धा त्याच्याबरोबर वागून त्याला चांगला धडा शिकवतो. असा विचार करून तो कोल्होबांना म्हणाला, अरे मित्रा, तू सुद्धा उद्या संध्याकाळी माझ्याबरोबर जेवण करायला येशील का? आपण माझ्या घरी एकत्रच जेवण करूयात. बगळ्याच्या या जेवणाच्या आमंत्रणामुळे कोल्हा अगदीच आनंदित झाला. खूप आनंद झाला बरं का कोल्ह्याला. मुलांनो, बगळ्याने सुद्धा मस्तपैकी छान असा खिरीचा बेत केला होता बरं का जेवणासाठी. संध्याकाळी कोल्होबा जेव्हा बगळ्याच्या घरी जेवायला गेले तेव्हा बगळ्यांनी अगदी निमुळत्या किंवा अगदी बारीक तोंडाच्या भांड्यात कोल्ह्याला खीर वाढली आणि कोल्होबाला बगळा म्हणाला, मित्रा, चल आता आपण दोघे मिळून या भांड्यात एकत्रच जेवण करूयात, कसं? बगळ्यांनी त्याच्या चोचीनी त्या भांड्यातून सगळी खीर खाऊन टाकली. पण मुलांनो, तुम्हाला माहितीये का, कोल्होबांचं तोंड काही त्या निमुळत्या भांड्यात जाईच ना मुळी. शेवटी बगळ्यांनी ती सर्व खीर गट्टम करून टाकली. कोल्होबा मात्र अगदी नुसते बगळ्याकडे फक्त पाहतच राहिले. मुलांनो, कोल्हा जसा बगळ्याबरोबर वागला होता की नाही, तसाच बगळा सुद्धा आत्ता कोल्होबांसोबत वागला. त्यामुळे कोल्ह्याला त्याची चूक लगेचच कळाली. बगळा कोल्ह्याबरोबर जशास तसे वागला बरं का मुलांनो. आता मुलांनो, आपण या गोष्टीचं व्याकरण सुरू करूया. आता पहिला पॅरेग्राफ घ्या. आता पहिल्या पॅरेग्राफमधलं पहिलं वाक्य, एकस्मिन् वने शृगालः बकः च निवसतः स्म. आता एकस्मिन् वने, वने, वने याच्यातला मूळ शब्द आहे वन. तो आहे अकारांत नपुंसकलिंगी. आता वने याची विभक्ती येते सप्तमी. वने वनयोः वनेषु सप्तमी, म्हणून सप्तमी एकवचन. आता हे दोघं कुठे राहत होते? ठिकाण किंवा स्थान दर्शवण्यासाठी ही सप्तमी विभक्ती येते. म्हणून वन या शब्दाची विभक्ती आली सप्तमी. वनामध्ये कुठे राहत होते? तर वनामध्ये राहत होते, म्हणून याची आली सप्तमी विभक्ती. आता एकस्मिन् वने, एकस्मिन्, अस्मिन् याच्यातलं मूळ सर्वनाम आहे इदम सर्वनाम. आता अस्मिन् हे सर्वनाम वन या शब्दासाठीचं आहे. वन हा शब्द डिस्क्राईब करण्यासाठी
हे एकस्मिन हे सर्वनाम वापरलं आहे आणि त्याची सुद्धा विभक्ती त्यामुळे सप्तमीच येणार आहे. आता कशी येते पहा. अस्मिन, अनयोः, एनयोः, एषु सप्तमी. आता अस्मिन या शब्दाचा अर्थ म्हणजे हे. कोणत्याही निर्जीव वस्तू करता हे अस्मिन हे सर्वनाम वापरलं जातं. म्हणून एकस्मिन वने. आता ज्या शब्दासाठी हे सर्वनाम वापरलं आहे त्या शब्दाची विभक्ती जी असेल तीच विभक्ती या सर्वनामाला सुद्धा वापरली जाते. आता वन या शब्दाची आपली विभक्ती आहे सप्तमी. त्याच्यामुळे या इदम सर्वनामाची सुद्धा विभक्ती काय येणार? अस्मिन, म्हणजेच सप्तमी एकवचन. एकस्मिन वने शृगालः बकः च निवसतः स्म. आता आपलं एकस्मिन झालं, वने झालं. आता बघूया शृगालः. शृगालः मधला मूळ शब्द आहे शृगाल. अकारांत पुल्लिंगी शृगाल शब्द. आता तो कसा चालतो बघा. शृगालः, शृगालौ, शृगालाः प्रथमा. मग इथे काय येतं? शृगालः, म्हणून याची काय विभक्ती आली? प्रथमा, आणि वचन आलं एकवचन. आता पुढचा शब्द येतो बकः. याच्यातला मूळ शब्द काय आहे? बक. अकारांत पुल्लिंगी बक शब्द. बकः, बकौ, बकाः. म्हणजे इथे काय येतं? प्रथमा एकवचन. बकहची विभक्ती येते प्रथमा आणि वचन येतं एकवचन. आता शृगालः बकः च. आता संस्कृतमध्ये च म्हणजेच त्याचा अर्थ काय होतो? आणि. शृगालः बकः च म्हणजे कोल्हा आणि बगळा. च म्हणजे आणि. निवसतः याचा मूळ धातू येतो नि अधिक वस. याचा अर्थ राहणे. निवसतःचा लकार येतो लटलकार, म्हणजेच वर्तमान काळ. आता याचा पुरुष कुठला येतो? तर प्रथम पुरुष आणि त्याचं वचन येतं द्विवचन. दोघे राहत होते त्याच्यामुळे प्रथम पुरुष द्विवचन. निवसत, निवसती, निवसतः, निवसन्ति. सह किंवा सा निवसती. तौ किंवा ते निवसतः. ते किंवा ताः निवसन्ति. आता इथे काय येतं? शृगालः बकः च निवसतः, म्हणजे ते दोघे होते म्हणून इथे येतं द्विवचन आणि प्रथम पुरुष. शृगालः बकः च म्हणून प्रथम पुरुष आणि दोघे आहेत म्हणून द्विवचन. आता निवसतः स्म. कोणत्याही धातूचा भूतकाळ दाखवण्यासाठी स्म हे अव्यय लावलं जातं. आता धातूचा लटलकार आणि त्याला स्म अव्यय लावलं की त्या धातूचा भूतकाळ तयार होतो. निवसतः हा लटलकार आहे आणि त्याला स्म हे अव्यय लावलं की त्याचा झाला भूतकाळ, म्हणजे राहत आहे. स्म लावल्यावर राहत होते. तयोः मित्रता आसीत. आता तयोः हा शब्द घेऊया. त्याच्यातला मूळ शब्द आहे तद. तद हे पुल्लिंगी सर्वनाम. आता कसं चालतं पहा. तस्मिन तयोः तेषु सप्तमी, म्हणजे सप्तमी विभक्ती आणि वचन आहे द्विवचन.
तयोः. आता शृगाल आणि बकह यांच्या दोघांमध्ये मैत्री होती म्हणून आपलं वचन आलं द्विवचन. कुठलं? तयोः म्हणजे सप्तमी द्विवचन. आता सप्तमी विभक्ती का आली? तर कोल्हा आणि बगळ्यामध्ये म्हणजे स्थान दर्शवण्यासाठी जी विभक्ती येते ती सप्तमी विभक्ती. म्हणून तयोः त्यांच्यामध्ये, कोणामध्ये? त्या दोघांच्या मध्ये मैत्री होती म्हणून या सर्वनामाची विभक्ती आली सप्तमी द्विवचन. आता पुढचं आसीत. मूळ धातू आहे असं. याचा अर्थ असणे. काय होती? मैत्री होती. आता आसीत हा लंग लकार आहे म्हणजे भूतकाळ. बघा कसा आहे. प्रथम पुरुष आसीत, आस्ताम, आसन. आता याच्यातलं काय आहे? आसीत म्हणजे प्रथम पुरुष एकवचन. आता एकवचन का बरं? तर आसीत हे कोणासाठी आलेलं आहे? तर मित्रता या शब्दासाठी हा धातू आलेला आहे, हे क्रियापद आलेलं आहे. म्हणून त्याचं वचन कुठलं येणार? तर ते येणार एकवचन. कोणामध्ये मित्रता होती? तर त्या दोघांमध्ये मित्रता होती म्हणून त्या सर्वनामाचं द्विवचन आलं. आता काय होती? तर मित्रता होती म्हणून या क्रियापदाचं वचन येणार एकवचन. आलं लक्षामध्ये? मित्रता आसीत. मित्रता या शब्दासाठी आसीत हे क्रियापद वापरलं आहे म्हणून प्रथम पुरुष एकवचन. आता पुढचं वाक्य घेऊया. शृगालः बकम अवदत्. आता पहिला बकम. बकम हा शब्द घेऊया. याच्यातला मूळ शब्द आहे बक. अकारांत पुल्लिंगी बक शब्द. आता कसा चालतो बघा. आता बकम ही येते आपली द्वितीया विभक्ती. कशी बघा. बकम, बकौ, बकान द्वितीया. आणि वचन कुठलं येतं? एकवचन येतं. बकाहा, बकौ, बकाहा प्रथमा, बकम, बकौ, बकान द्वितीया. आता शृगाल कोणाला म्हणाला? तर शृगाल हा बगळ्याला म्हणाला. त्यांनी बगळ्याला सांगितलं. कोणाला म्हणाला? ज्याला म्हणाला त्याची ही विभक्ती, ती म्हणजे द्वितीया विभक्ती. लक्षात आलं? परत एकदा सांगते. शृगाल म्हणजे आपला कोल्हा कोणाला म्हणाला? तर बगळ्याला म्हणाला. ज्याला म्हणाला त्याची द्वितीया विभक्ती म्हणून येते बकम म्हणजे द्वितीया विभक्ती. अवदत्. याच्यातला मूळ धातू कोणता? तर वद. वद म्हणजे काय? बोलणे, सांगणे, म्हणणे, काही. अवदत्. याचा लकार कोणता येतो? तर येतो लंगलकार म्हणजेच भूतकाळ. म्हणजे शृगाल बगळ्याला म्हणाला होता. भूतकाळ लंगलकार. आता शृगालह साठी हे क्रियापद वापरलेलं आहे. त्याच्यामुळे आपला पुरुष कुठला येणार? तर तो येणार प्रथम पुरुष आणि वचन येणार एकवचन. कारण शृगालह हे एकवचन आहे आणि प्रथम पुरुष येणार कारण शृगालह आहे. अहम किंवा सहा तर तो उत्तम पुरुष किंवा मध्यम पुरुष. पण शृगालह आहे म्हणून येणार इथे
प्रथम पुरुष आणि शृगालः एकवचन आहे म्हणून इथे येणार एकवचन. कसं चालतं बघा. अवदत, अवदताम, अवदन. अवदत एकवचन, अवदताम द्विवचन, अवदन बहुवचन. शृगालः अवदत, शृगालौ अवदताम, शृगालाः अवदन. म्हणजे एक शृगाल अवदत, दोन शृगालौ अवदताम आणि अनेकाः शृगालाः अवदन. शृगाल या शब्दासाठी अवदत हे क्रियापद वापरलं आहे म्हणून आपला पुरुष कोणता आला. आधी सांगितल्याप्रमाणे प्रथम पुरुष एकवचन. म्हणजे हे सगळं वाक्य आपलं कंप्लीट झालं. शृगालः बकम अवदत हे वाक्य आपलं कंप्लीट. मित्र, श्वः त्वं मया सह भोजनं कुरु. आता मित्र इथे येते एक्सक्लेमेटरी मार्क, बरोबर. तर आता मित्र याच्यातला मूळ शब्द काय आहे. मित्र तो आहे अकारांत नपुंसकलिंगी. आता तो कसा चालतो बघा. हे मित्र, हे मित्रे, हे मित्राणी, संबोधन. म्हणजे ही विभक्ती कुठली आली. संबोधन. म्हणजे संबोधन एकवचन, हे मित्र. आता श्वः, श्वः म्हणजे काय. उद्या म्हणजेच टुमॉरो किंवा दुसऱ्या दिवशी. आता त्वम, त्वम याच्यातला मूळ शब्द आहे युष्मत सर्वनाम. आता याची विभक्ती बघा. त्वम युवाम यूयम प्रथमा. कसं चालतं. त्वम युवाम यूयम प्रथमा. त्वम आहे एकवचन, युवाम आहे द्विवचन आणि यूयम आहे बहुवचन. म्हणजे त्वमची विभक्ती आहे प्रथमा, वचन आहे एकवचन. प्रथमा एकवचन. मया सह माझ्या बरोबर. मया म्हणजे माझ्या, सह म्हणजे बरोबर. आता इथे बघा. सह हे अव्यय आहे. सह या अव्ययाला तृतीया विभक्ती लागते. ज्याच्या बरोबर त्याची तृतीया विभक्ती. आता इथे काय आहे. माझ्या बरोबर. कोणाच्या बरोबर. माझ्या बरोबर. म्हणून त्या माझ्याची याची तृतीया विभक्ती ती आपण पुढे बघणारच आहोत. तर ज्याच्या बरोबर त्याची तृतीया विभक्ती. सहला कुठली विभक्ती लागते. तृतीया विभक्ती. आता मया. मयामधला मूळ शब्द काय आहे. अस्मत् सर्वनाम. आता कसं चालतं बघा. आता या अस्मतची कुठली विभक्ती पाहिजे आपल्याला. तृतीया. कारण आपल्याला सह हा हे अव्यय लावायचं आहे. आता मया आवाभ्याम अस्माभिः तृतीया. आता तिथे शृगाल हा एकटाच आहे म्हणून तो म्हणतोय की माझ्या बरोबर. म्हणून तिथे काय येतं. तृतीया एकवचन. मयाचं काय येणार. एकवचनच येणार. तिथे दोन शृगाल असते, दोन कोल्हे असते तर ते म्हटले असते आवाभ्याम. अनेक कोल्हे असते तर तिथे म्हटले असते अस्माभिः सह. म्हणून इथे मया सह भोजनम कुरु. आलं लक्षात की मया हे का वापरलं तर सह या अव्ययाला तृतीया लागते आणि अस्मत् सर्वनामाची ही तृतीया एकवचन. आता पुढे जाऊया. कुरु. कुरुचा हा मूळ धातू कृ म्हणजे करणे. कुरु आहे लोट लकार. आज्ञा किंवा ऑर्डरसाठी हा लोट लकार वापरतात. आता त्वम. त्वम मया सह भोजनम कुरु.
आता त्वम युवाम यूयम याच्यासाठी कुठला पुरुष येतो? मध्यम पुरुष येतो. अहम आवाम वयम साठी काय येतो? उत्तम पुरुष येतो. लक्षात आलं? आता आपल्या इथे काय आहे? त्वम मया सह, म्हणून इथे येणार मध्यम पुरुष. कसं? त्वम कुरु, युवाम कुरुताम, यूयम कुरुत. म्हणजे आपला याचा काय, कुरुचा काय झाला? हा मध्यम पुरुष एकवचन. त्वम आहे म्हणून मध्यम पुरुष आणि एकवचन. युवाम असतं तर मध्यम पुरुष द्विवचन. आता पुढचं वाक्य पाहूयात मुलांनो. पुढचं वाक्य काय आहे? शृगालस्य निमंत्रणेन बकः प्रसन्नः अभवत्. आता शृगालस्य या शब्दाचा मूळ शब्द तर मी तुम्हाला सांगितला. शृगाल अकारांत पुल्लिंगी हा शब्द आहे शृगाल. आता तो तुम्हाला होमवर्क म्हणून हा शृगाल शब्दाचं पूर्ण शब्दरूप तुम्ही लिहायची आहे. हा तुमचा आजचा होमवर्क. आणि अभवत, अभवत याच्यातला मूळ धातू काढून त्याची सगळी रूपं तुम्ही लिहून काढायची आहेत. लक्षात आला होमवर्क? तर मुलांनो, आज आपण ही शृगाल म्हणजेच कोल्होबांची आणि बगळ्याची संस्कृतमधली आणि त्याचा मराठी अर्थ ही अशी गोष्ट ऐकली. शिवाय या पहिल्या पॅरेग्राफचं आपण डिटेलमध्ये व्याकरण पण बघितलं. त्याचा तुम्हाला आज मी होमवर्क पण दिलाय. आता पुढच्या 2 दिवसानंतर आपण या पुढच्या पॅरेग्राफचं व्याकरण बघणार आहोत. तर तोपर्यंत आजचा हा गृहपाठ कंप्लीट करा आणि भेटूयात आपण 2 दिवसानंतर पुढच्या पॅरेग्राफचं व्याकरण करण्यासाठी. धन्यवाद.